नेहरू नगर व सलगर वस्ती येथील शेतजमिनीची दस्तामध्ये परस्पर फेरबदल करून मोबदल्याची रक्कम न देता शेतजमीन स्वतःच्या नावे लिहून घेऊन दोघा भावांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल विष्णू लाड व राजेंद्र तुकाराम थोरवे दोघे राहणार पुणे यांचा 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी सोलापूर विक्रमसिंह भंडारी यांनी फेटाळून लावला। यात हकीकत अशी, रघुनाथ आनंदा रोकडे यांच्या मालकीची नेहरू नगर येथील शेतजमीन व संदीप गोविंद रोकडे यांच्या मालकीची सलगर वस्ती येथील शेतजमीन ही शेतजमीन दोघा भावांनी आरोपीला 16 मार्च 2025 रोजी रजिस्टर खरेदी दस्तान्वये लिहून दिली। सदर दस्त रजिस्टर कार्यालयात नोंद केल्याची झेरॉक्स प्रत त्याच दिवशी आरोपींनी फिर्यादीस दिली आणि फिर्यादीस मोबदल्यापोटी दिलेला धनादेश मुद्दामपणे आणि जाणून बुजून न वठवण्याकरता पेमेंट थांबवले। त्यानंतर फिर्यादीने आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही। यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने कायदेशीर कारवाई करण्याकरता रजिस्ट्रार कार्यालयातून दस्तांची नक्कल काढली असता यामध्ये आरोपींनी खरेदी खताची रक्कम देणे टाळण्यासाठी परस्पर वर नमूद मिळकतीबाबत दिवाणी दावा प्रलंबित असल्यास तो निकाली निघेपर्यंत रक्कम देणार नाही असा मजकूर फसवून समाविष्ट केल्याचे दिसून आले। त्यामुळे फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून जमीन बळकावल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध रघुनाथ आनंदा रोकडे व संदीप गोविंद रोकडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल केले आहेत। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती आणि पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी दोघा फिर्यादींची शेतजमीन रजिस्ट्रार दस्तान्वये स्वतःच्या नावे लिहून घेऊन त्यामध्ये परस्पर बदल करून त्याबद्दल दिलेला धनादेश मुद्दाम व जाणून बुजून पेमेंट स्टॉप केले असल्याचे आणि रक्कम न देता करोडो रुपयांची जागा हडपल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना जामीन अर्ज मंजूर होऊ नये या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्याय निर्णय दाखल केले। सदरचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद हा ग्राह्य मानून कोर्टाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।